मित्रांनो, नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक बघितला असेल याची आम्हाला खात्री आहे। या व्हिडिओमधून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की मुंबईमध्ये अनेक हिंदू हातामध्ये फलक घेऊन जनजागृतीचं काम करत आहेत। अनेक जणांना असं वाटत आहे की कटोगे तो बटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे हा जो नारा देण्यात आलेला आहे हा केवळ 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेला आहे। मात्र हे खरंच खरं आहे की हे दादांत खोटं आहे? पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय का? याचाच आढावा आजच्या या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत। तेव्हा आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात शेअर करा, म्हणजे जनजागृतीच्या या मोहिमेमध्ये तुमचा सुद्धा सहभाग नोंदवला जाईल। माता सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या लंका प्रवासादरम्यान वानर सेनेने असंख्य पशुपक्ष्यांनी राम सेतूचं निर्माण केलं। यामध्ये एक खारुताई सुद्धा तिला शक्य तितके दगड पाण्यामध्ये टाकत होती आणि त्यालाच खारीचा वाटा म्हटलं गेलं। तो सुद्धा खूप मोठा आणि महान समजला गेला। त्याचप्रमाणे हिंदू जनजागृतीच्या या मोहिमेमध्ये हिंदूंच्या बाजूने बोलणारे व्हिडिओज शेअर करून तुम्ही सुद्धा खारीचा वाटा नक्की उचला। मित्रांनो, हिंदूंमध्ये जनजागृती व्हावी, हिंदूंना आपले धर्म, संस्कार, शास्त्र, संस्कृती आणि नीती यांच्या मागचा शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा समजावा, यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करा, हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा शेअर करा। अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे वळूया। मित्रांनो, काही जण सोशल मीडियावर बटोगे तो कटोगे याची खिल्ली उडवत आहेत। अनेक जणांचं असं म्हणणं आहे की बटोगे तो कटोगे ही घोषणा केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आलेली आहे, मात्र हे सत्य नाही। काही दिवसांपूर्वीच आम्ही एक व्हिडिओ आमच्या चॅनलवरून प्रसारित केलेला होता। मुंबईमधल्या एका सोसायटीमध्ये मुस्लिमांची संख्या वाढली आणि त्यांनी त्या सोसायटीच्या पार्किंगमध्येच मदरसा उघडला। हिंदूंच्या येण्या जाण्यावर प्रतिबंध लादले, नवरात्रोत्सव साजरा करू दिला नाही। तळोजा येथील पंचनाद सोसायटीमध्ये मुस्लिम समाजाने हिंदूंना दिव्यांची रोषणाई करण्यासाठी सुद्धा मनाई केली। घराच्या बाहेर आकाश कंदील देखील लावू दिला नाही। मात्र हिंदू रणरागिणींनी त्यांचा हा डाव हाणून पाडला आणि पोलिसांनी त्या धर्मांध जात्यांध लोकांना अटक केली। विचार करा मित्रांनो, त्या सगळ्या हिंदू माता भगिनी जर एकत्र आल्या नसत्या तर काय घडलं असतं? त्या एकत्र होत्या, एकजूट होत्या, म्हणूनच त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये दिवाळी साजरा करण्याची परवानगी मिळाली। विचार करा, आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्येच, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपले सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते। हे कशामुळे होतंय? तर हे होतंय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या मुस्लिम धार्जिण्या आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करणाऱ्या नेत्यांमुळे। उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की जर तुम्ही ईदला सोसायटीमध्ये सामूहिक कुर्बानी जर देऊ देत नसाल तर मग तुम्हाला दिवाळीची रोषणाई करण्याचा अधिकार नाही। ही बातमी लोकवार्ता या वृत्तपत्रामध्ये छापून सुद्धा आली। आता तुम्हीच विचार करा मित्रांनो, बटोगे तो कटोगे हे खरं आहे की खोटं आहे? हिंदूंमध्ये जातीपातींमध्ये फूट पाडून हिंदूंना वेगळं करायचं आणि मग त्यानंतर या राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र घोषित करायचं, या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या काही जणांचा प्रवास हा जोरात सुरू आहे आणि त्याला खतपाणी उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस यांच्यासारखे नेते राजरोसपणे घालत आहेत। अनेकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल की ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये जाती आहेत त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा 350च्या वर जाती आहेत। अहमदिया, देवबंदी, शिया, सुन्नी असे अनेक प्रकार आहेत। शियावाले सुन्नींना आपल्या मशिदीमध्ये प्रार्थना करू देत नाहीत, तर सुन्नीवाले शियांना आपल्या मशिदीमध्ये नमाज पठण करू देत नाहीत। यांच्यातही खूप भेदभाव आहे। मात्र जेव्हा इस्लामचा प्रश्न समोर येतो तेव्हा हे सगळेजण, म्हणजे देवबंदी असोत, अहमदिया असोत, शिया असोत, सुन्नी असोत, हे सगळेजण जातपात विसरून धर्म या एकाच अजेंड्याखाली एकत्र येतात। मात्र हिंदू असं न करता
जातीतच अडकून बसतात आणि मग त्यांची फसगत होते आणि त्यांच्यावर अत्याचार आणि अन्याय होतात। सोशल मीडियावर अनेक जण खोटे अकाउंट्स तयार करून हिंदूंची नावं वापरून हिंदू धर्मालाच टार्गेट करत आहेत आणि हिंदू धर्म कसा तकलादू आहे हे सांगण्याचा, हे बिंबवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत। अनेक जण खोटं नाव धारण करून सोशल मीडियावर येतात आणि म्हणतात की तुमच्या महिलांना, म्हणजे हिंदूंच्या महिलांना काही मंदिरांमध्ये प्रवेश निषिद्ध आहे। असं का? त्या महिला ईश्वराच्याच लेकरू नाहीत का? असा भेदभाव तुम्ही का करता? तर असा खोटा प्रचार करणाऱ्या या लोकांना आमचा एक प्रश्न आहे, मुस्लिम धर्मामध्ये मशिदीमध्ये जाऊन नमाज पठण करायला मुस्लिम महिलांना बंदी का आहे? एकीकडे हे लोक हिंदूंच्या घुंगट प्रथेवर सडकावून टीका करतात, मात्र दुसरीकडे बुरख्याचं जोरदार समर्थन करतात। हा ढोंगीपणा लोकांच्या लक्षात यायलाच हवा मित्रांनो। ही गोष्ट इथेच थांबलेली आहे का? तर नाही, अजिबात नाही। स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचे शिक्षण मंत्री हे मुस्लिम धर्माचे होते। त्यांनी हेतुपुरस्सरपणे आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये औरंगजेब शिकवला, अकबर शिकवला। इतकंच काय तर सती प्रथा कशी वाईट आहे, विधवांचे प्रश्न कसे गंभीर आहेत हे शालेय पाठ्यपुस्तकातून शिकवलं। मात्र हलालावर एक चकार शब्द सुद्धा शालेय पाठ्यपुस्तकांवर नमूद करण्यात आला नाही। जे लोक हिंदू धर्मावर टीका करतात त्यांना आमचा एक साधा प्रश्न आहे की इस्लाम मध्ये 3 वेळा कबूल है कबूल है कबूल है म्हटलं की लगेच निकाह होतो। इस्लाम मध्ये 3 वेळा तलाक 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 म्हटलं की लगेच घटस्फोट होतो। मग त्याचप्रमाणे 3 वेळा हलाला 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 म्हटल्यानंतर त्या महिलेचा हलाला का होत नाही? हलाला करवून घेण्यासाठी त्या महिलेला मुल्ला मौलवीकडे किंवा दिराकडे किंवा सासराकडे का पाठवलं जातं? ज्याप्रमाणे शब्दाने बोलून लग्न होऊ शकतं, शब्दाने बोलून लग्न तुटू शकतं, तर शब्दानेच बोलून हलाला सुद्धा होऊ शकतो ना। वाईट चालीरीती, परंपरा आणि प्रथा त्यांच्याकडे सुद्धा आहेतच ना, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक हेतुपुरस्सरपणे अंधश्रद्धा निर्मूलनवाले सुद्धा डोळे झाक करतात आणि यांना दिसतो तो फक्त आणि फक्त हिंदू धर्म। त्याचं कारण आहे हिंदू सहनशील आहेत, हिंदू सहिष्णू आहेत। हिंदूंना कोणी काहीही बोललं तरी हिंदू त्याचं प्रत्युत्तर देणार नाहीत असं ह्या सगळ्यांना वाटतं। काही प्रमाणामध्ये ते खरं देखील आहे। आपल्यातले अनेक जयचंद जे आहेत ते या लोकांचं समर्थन करतात आणि आपल्यातले जयचंद आपल्याच धर्माला नाव ठेवतात। उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याप्रमाणेच मनोज जरांगे हे सुद्धा आता मुस्लिम धार्जिणे झालेले आहेत आणि म्हणूनच त्यांनी वक्फ बोर्डाचे प्रवक्ते आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे पदाधिकारी मौलाना सज्जाद नोमानी यांच्यासोबत हातमिळवणी केली आणि अनेक मराठ्यांना त्यांच्या चरणावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे। विचार करा मित्रांनो, उद्या चालून जर या मराठ्यांच्या जमिनींवर, संपत्तीवर वक्फ बोर्डाने जर अधिकार दाखवला तर मनोज जरांगे येणार आहेत का तुमची मदत करायला? जिथे जिथे या शांतिप्रिय समाजाची संख्या वाढलेली आहे तिथली शांती भंग झालेली आहे, हा इतिहास आहे। अनेक जण असं म्हणतात की आतंकवादाला धर्म नसतो, पण एका विशिष्ट धर्माचेच लोक आतंकवादी का आहेत याचा थोडा विचार करायलाच पाहिजे। हे लोक हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करतात, मात्र एक गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो, हिंदू धर्म हा अत्यंत महान संस्कृती असलेला धर्म आहे। अहो, एक वाल्या डाकू हिंदू धर्मामध्ये आला आणि त्याचा वाल्मिकी झाला, मात्र एक अत्यंत उच्च शिक्षित इंजिनियर असलेला ओसामा बिन लादेन हा आतंकवादी झाला। त्यामुळे अनेक तथाकथित समाज सुधारकांकडून जी बोंब मारण्यात येते की या शांतिप्रिय समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे त्यामुळेच यांचे तरुण भरकटतात, तर असं अजिबातच नाहीये। ओसामा बिन लादेन काही अशिक्षित नव्हता, तो उच्च शिक्षित होता। बॉम्बस्फोट मालिकांमध्ये हात असलेला संभाजीनगरचा एक डॉक्टर माजिद हा सुद्धा उच्च शिक्षितच होता ना। आता जो डॉक्टर आहे तो अशिक्षित असू शकतो का? अनपढ असू शकतो का? हा विचार प्रत्येकाने करायलाच हवा। मुल्ला मौलवींनी मशिदीमधून फतवे जारी केलेले आहेत की जर तुम्ही महायुतीला मतदान करणार असाल, म्हणजे इस्लाम मधले मुसलमान जर महायुतीला मतदान करणार असतील तर ते नबीचे गुलाम नाहीत, त्यांना मुसलमान म्हणवून घेण्याचा अजिबात अधिकार नाही, हक्क नाही, असा फतवा मुल्ला मौलवींनी काढलेला आहे। हे जर फतवे काढू शकतात तर आम्ही कळकळीची विनंती तर अगदीच करू शकतो ना। म्हणूनच आमचं कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, हिंदू म्हणून एकजूट राहा। हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व आहे, अन्यथा या महाराष्ट्राचा सुद्धा पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारत व्हायला अजिबात वेळ लागणार नाही। आपल्याच धर्मावर टीका करणारे तुमच्या
ओळखीतले जे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो. यापैकी एखादा जण जरी या विचारांनी प्रेरित होऊन हिंदू एकजुटीसाठी प्रयत्न करू लागला तरी आम्ही समजू की आमचं हे कार्य सफल होत आहे. आम्हाला इतरांच्या धर्माशी काहीही देणं घेणं नाही. आम्हाला इतरांच्या धर्मातल्या चालीरीतींशी देखील अजिबात काहीही देणं घेणं नाही. मात्र आमच्या धर्मावर जर सडकावून टीका करण्यात आली तर त्याचं खंडन करण्याची परवानगी आम्हाला संविधानाने दिलेली आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. भाईचारा आणि सर्वधर्म समभाव हा एकाच बाजूने जोपासला जाणार नाही. त्यासाठी दोन्ही बाजूकडून भाईचारा आणि सर्वधर्म समभाव जोपासला गेला पाहिजे. मात्र तो जोपासला जातोय का? आणि जोपासला जातोय असं जर काही जण म्हणत असतील तर मग मुंबईमध्ये किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्या सोसायट्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत आणि मुसलमान बहुसंख्य आहेत तिथे हिंदूंवर निर्बंध का लादले जात आहेत? मुंबई आणि नवी मुंबई मधील उदाहरणं ही समोर आली म्हणून आपल्याला समजली. अशी अनेक उदाहरणं असू शकतात जिथे असे प्रकार सर्रास घडत असतील. म्हणूनच लक्षात घ्यायला पाहिजे की जर भाईचारा करायचा असेल, सर्वधर्म समभाव जर निभवायचा असेल तर तो दोन्हीकडून व्हायला पाहिजे. एकाच बाजूने तुम्ही अपेक्षा करणार असं होणं शक्य नाही. ज्याप्रमाणे एका हाताने टाळी वाजत नाही त्याचप्रमाणे एका बाजूने सर्वधर्म समभाव जपला जाऊ शकत नाही. अनेक जण असं म्हणतात की सर्वच मुसलमान तसे नाहीत. आमचंही तेच म्हणणं आहे. सर्वच मुसलमान तसे अजिबातच नाही आहेत. यांच्यामध्ये चांगली माणसं पण खूप आहेत, सभ्य माणसं पण खूप आहेत, सुसंस्कृत, सुशिक्षित आणि चांगल्या विचारांची माणसं खूप आहेत. मात्र ही जी चांगल्या विचारांची यांच्यातली माणसं आहेत हे जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा पुढे का येत नाहीत आणि विरोध का दर्शवत नाहीत? हा मुख्य मुद्दा, मुख्य प्रश्न. वक्फ बोर्डातर्फे उद्या चालून जर तुमच्या घरादारावर टाच आणली गेली तर यांच्यातले हे चांगल्या विचारांचे लोक तुमची मदत करायला येणार आहेत का? हा सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारा. मित्रांनो, हा विषय खरं तर खूप मोठा आहे. यावर खूप बोलण्यासारखं आहे. मात्र तुर्तास आता सध्या इथेच थांबतो. त्याचं कारण असं आहे की एकाच व्हिडिओमध्ये इतकं बोलल्यानंतर काही गोष्टी विस्मृतीत जाण्याची शक्यता असते. म्हणूनच तुर्तास इतकंच. शेवटी जाता जाता कळकळीचं पुन्हा एकदा आवाहन आहे. 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये हिंदू म्हणून मतदान करा. लोकसभेमध्ये जी घोडचूक आपल्याकडून झाली, आपण जे मतदानासाठी बाहेर पडलो नाही तसं विधानसभेला होऊ देऊ नका. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारत होऊ नये असं वाटत असेल तर 20 तारखेला हिंदू म्हणूनच मतदान करा. कोणाला मतदान करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही, कारण संविधानाने तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकता. मात्र मतदान अवश्य करा इतकंच आमचं सांगणं आहे. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, भारत माता की जय, जय जगदंब, जय श्रीराम.